हो चला ना हो. मला नाही यायचं पारे. अहो काय काम धंदा सोडून असं बसायचं बरं, कुलूप लावलंय, डबा घेतलाय, चला की अहो. अरे काय नाटकं लावलेत राव. मी तिथं ते डिग्याला तिथं पाठले, डिग्या वाट बघतोय तुमची कुठं? तिथं रानामध्ये. मला नाही जायचं. मला जायचं नाही म्हणजे? अरे तू पैसे घेतो आधी, सगळ्या गोष्टी करतो. हा अरे मी ते तुझ्या भरोश्यावर ते कोरपाल दिले तुला. पैसे घेतले म्हणजे फिटत आले ते 100 रुपये राहिले त्यांचे पैसे घेतले म्हणते. अरे जे आल्या तुला 100 राहू दे, नाही 200 राहू दे, तुला अजून पैसे देतो. पण तुम्हाला काय मला तुमचा सगळा कोबी कोरपून देतो. मी मला नाही जायचं आज. आजचे दिवस सुट्टी द्या. बघा झालं की हा? डिपुटी सकाळपासून हो का मी डबा केलाय, सगळं घरातलं आवरलंय, कुलूप लावून दारात बसलं, माणूस उठायचं नावच घे नाही. दारू प्यायची काय आज जाऊ? नाही मला नाही प्यायची. तुम्ही तुमचं बघा. मग काय झालं तुला आज? काय मूड काय गेला तुला? काय झालं मूड जायला तुला? मला नाही जायचं काम. 100 रुपये वाढून देतो भाऊ तुला, 600 रुपये देतो तुला, आणि वहिनीला 400 देतो. 1000 रुपये रोज बस ना. मग मला का 400? तुम्हाला बाया माणसाला 300चे, वहिनी तुम्हाला 400 देतो, तुला हा 500 देतो, 600 देतो. पैशाचा प्रश्न नाही डेपुटी. मग तुम्हाला माहितीये का अख्ख्या गावात बिबटे सुटले. बिबट्या काय करतोय? काय करते बिबट्या काय करतोय? अरे आपल्या रानाकडे बिबट्याच नाहीये. कुठं बिबट्या? ऊसाचं रान आहे तिकडे सगळी. चाल्या आता मी एकटा एकटा पाणी धरून येतोय कधी कधी रातची. मला कसा बिबट्या दिसला नाही? येडेत का काय? त्या दिवशी वांडेकरचं कुत्र खाल्लं ते. कोणाचं? वांडेकरचं. पांडेकर कुत्र बिबट्याने नाही खाल्लं. मग काय खाल्लं? पांडेचं कुत्र तरसा नेलंय ती. कोणतं? येडा झाला काय तू? मोठाले जाणार फाडी ते तर आपले काय कथा आहे त्या बिबट्या पुढं भाऊ. काम नाही करायचं म्हणलं ना, ह्या हा, नाटक नाटकं आहेत ते. पैशाला नाही नाटक येत कसली. मला नाही नाटक सुचत. तुला जायची जाय, मी नाही जाणार अजिबात. बिबटे त्या रानातले. मी काय काल परवा बोबाड झालाय तिथं. अहो गड्यासारख्या घडीन काय भेटाय बायांगत. ते बयावानीच झालाय तो आता. येड्यान करू नको, बिबट्या नाही राहिला. बिबट्या कवाच गेलेला निघून आपल्या इथला. कोण? आपल्या इथला बिबट्या गेला, तू येड्यान करू नको. मी हाय की तुमच्या जा बरोबर, पटकन, तुम्ही काय ठीक आहे, भेटताय? येईन. ओ डिपुटी भाऊ, हा. 500 रुपये द्या की. मी 500 येते देते. ह्यांना घेऊन, काळजी करू नका. मला राशन पाणी काहीच नाही हो, घरात साखर ती सगळं संपलंय. 500 रुपये द्या. आता माझ्याकडे खिशात घेऊन येतो कमी. थोड्या वेळ देतो टिकेकडे पाठव. या, नक्की का? पटकन. हा. कशाला लागते तुला 500 रुपये? खायचं काय सकाळपासून हाय का चहा तरी? पैसे पैसे न घेऊ. मी नाही येणार. तुला जावं लागेल एकटीला. हो कसं असं बायनोनी भिवून बसताय? किती दिवस भिवून बसणार आहे? तो बिबट्या रोज येईन. रोज येईन म्हणजे तो बिबट्या खायला बसलाय दोघांना. चला उगा नाटक करू नका. नाही मी नाही येणार. बसा राखणदार ही तर माझी बी बघते आता काय करायचं. हा बघ जा. बायानोनी बसा. नेऊ दे उचलून आणि जा मरून. मीच मेलेली तुम्हाला पाहिजे. काम धंदा नको, नुसतं असं घरात बसून आयत खायला गिळायला पाहिजे. हा, गिळा पाहिजे. आयतच. जा एकदाची. करीन मग दुसरी. अरे जालू भाऊ, काय अरे उठ. हा अरे तू बाय तो वादीन म्हणा, आता बाया म्हणावा. काय झालं? बाया म्हण. हा बाया नाही हो. डोळ्याने पाहिलं वादीने वादीन. कस काय? हा काय झालं? अरे बिबट्या पळून लावला तिना. पुरी पारी नाही हा पाहिलं. पाणी माझी रागातच झाली राव. रदर झाली. अरे बिबट्याचे नाक फोडले वहिनी ना. पारी नाही. हा काय पारी नाही. हा जामा दे म्हणून बिबट्या पळाला. तुला सांगू माझ्याने डोळ्यावर विश्वास बसणार झालो. मग काय बघितलं तू? डोळ्यानेच पाहिलं पण आहे ना अजूनही पण विश्वास बसणार माहिती का? कुठे पारी? हा कुठे? तिथले रानात. चल मग भेटत ना पारीला. चल ना. अरे चल लवकर. या बाय वहिनी. पारे देखा काय सांगतोय ती खरं आहे का? काय सांगितलं तुम्ही ह्यांना? अरे ती सांगितलं की पारी वाघीन. ती दिग्या म्हणला माझ्या पारीने डायरेक्ट असा वाघ समोर आला का? वाघ नव्हता, बिबट्या होता. हा बिबट्या तू समोर आला. या बुकीत त्याचं नाकार पोरड म्हणला. हा, मग पारू म्हणते तुम्हाला. पारी नाही माझी वाघीन म्हणते. जाल्याची वाघीन. चल डेपुटीला सांगू आपण भुजनानी पारीने वाघ आणला म्हणून. लयच कौतुक आहे बायकोचं. चला तेवढं तरी कौतुक केलं. मामा काय करायचं होतं फारसांचं? काय नाही आलतो इकडं. हा. मला म्हणलं चला डेपुटीची गाठ घ्यावा. बरेच दिवस झाले गाठ भेट नाही. येतो तुम्हाला किती वेळ म्हणलं या कंपनी का भेट द्या, तुम्ही याय ना. आता मागच्या वेळेस आलतो त्यावेळेस तुम्ही भलतं फारसानं ते बांधून दिलं. पण काय होते गावगाडा चालायचं म्हणलं ना मामा लय अवघडी बरं का. पण आता 100% मला कळालंय दुसऱ्या कोण की तुम्ही बाकीचे आयटम बी चालू केले तर. बाकीचे आयटम भारी येतं ना. आपला माल आता लांब पर्यंत जायला लागलाय. अहो आमच्या फाट्यापर्यंत येतो यो पामाल राजकिंगचा. वेळ भेटतो पण आज वेळ काढून आलो मला. आता डेपुटीकडे जावाच लागेल. अरे वा आवर्जून. आणि ते तुम्ही फारसाण घेऊन आले. तुम्हाला सांगू का सध्या राजकिंगचं नाव एवढं झालंय ना आमच्या फाट्यावर. डेपुटी वाघीन आली वाघीन. बायको वाघीन पारी वाघिनी.
नाद नाही करायचा. हा तुम्ही कामाला गेलते ना? ही गेलती का आम्हाला एकटी? तू नव्हता गेला का? नाही नाही का म्हणून? वाघीण झाली ती आता वाघीण. म्हणजे सांग ना. वाघीण आहे मी आता. म्हणजे मला काय समजलं नाही. काय रे हा काय याची वाघीन? बिबट्या पळून लावला वहिनी. काय बिबट्या. बिबटे आलता? हा मग मग अहो डिपुटी असं आम्ही खुरपत बसलो होतो हा आणि आमचा विषय चालला होता दिगभाऊच्या लग्नाचा. लग्न लाजले आणि शेत्याच गुंगीत आणि असा पाऊल टाकीत 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 असा बिबट्या आला ना. हा मग मग माझं लक्ष गेलं अचानक. हा त्याचं पण लगे लक्ष माझ्याकडं. अशी नजरेला नजर भिडली. ए पारे माझ्यासारखा बघत होता. हे दिगभाऊजी लागले ना मग? असे लागले करायला. त्यांना म्हणलं काय घाबरताय? रूपा रूपा असताना घाबरायचं का? मग अशा नजरेला नजर दिली हा आणि मग तो लागला असा करा. अयो मग मला लागला ना घाबरवायला. हा मग मी घाबरेल का? मग? मी बी त्याला असं केलं जीव दाखिली वाकूया. आणि मग असा त्याला राग आला वाकडं दाखवलेला. हा. मग त्याला अशी छाती अशी केली. असं लागला ना करायला त्यो. मग मी नाही घाबरली. मग असा लागला परत पाऊल टाकायला टाकायला. मी बी मग तयारीतच हा. म्हणलं हमला केला तर रूपा पण अशी स्ट्रॉंग पाहिजे ना. मग असा हमला करत करत असं असं जे केलं हा. जी अशी बुक्की धरली जी नाकाला. दाखवलं मग आली अयो मला माहितीये कारण की ह्यांच्या नाको मी बुक्की हाणली ना असा गडी निसता असा होतो. पारे मग मला माहितीये जर माणूस असा करत बिबटे काही चीज आहे. बाय 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 आणि ही रूपा वाघ आला ना तरी घाबरत नाही. बिबटे क्या चीज आहे मेरे सामने. मग अशी बुक्की घातली. हा. असा लागला तडपडायला. हे लागले ना डिगू भाऊजी घाबराय. वहिनी आता तुमचं काय खरं नाही. आता तुम्हाला मी नाही घाबरले. असा लागला का तळमळायला. परत असं केलं त्यानं. मी परत घाबरले. पण त्याला असं दाखवलं मी घाबरले. कारण की का मला त्याच्यावर हमला करायचा होता. मग परत तो असा हमला करायला की परत एक बुक्की घातली. असा तडफड 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 आणि तो मला असं ते हॅपलोटॉप करायला लागला होता. हा मस्त मस्त मस्त. वश मध्ये त्याला वहिनी hypnotize होय. अच्छा. हा ते करायला लागला होता. तुम्हाला म्हणलं ना माझी बायको वाघीण आहे वाघीण. हा. हे कामाला आलते का आज? हा होत अहो, हे झालेलं खरं आहे का? थांबा ना पुढचं ऐका ना. हा. आणि मग ते झालं का हेपली ती ते करायला लागलेला. हा. ते काय मी होऊ दिलं नाही. परत मग दोन असे धोंडे घेतले. असे कच्चा 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 त्याला टिचून काढला. हा. परत जर म्हणलं हिथं आला तू हा. असा पळाला असा रडत होता त्यो. म्हणजे त्याच्या स्टाईल मध्ये कळवळला. हो आता त्याला लागलं की ते असं डेंजर. असा टेचला असा 1 किलोमीटर त्याला टेचत नेला मी. आवाज येत होता रडलेला. लय रडला त्यो. असा मोठ्याने रडत होता. आईला मग वहिनी तुमची कमाले. आता बघा त्यो इकडं 20-25 किलोमीटरवर तर दिसतच नसतोय. रूपाचं नाव जर ऐकलं ना त्यानं असं कुणाचं अशी त्याची तंत्रन तिथंच लघवी करून त्यो. बघा मामा वन खात्याला जे जमलं नाही ते आमच्या गावातल्या एका महिलेने करून दाखवलं. मैले नाही माझ्या बायकोनी वाघीण म्हणजे हे जालिंदर आहेत आमच्या गावातले. हे यांची मिसेस आहे हा, बरं का? नमस्कार. गावात सध्या हे वाघिणच आहे आमच्या गावात. हा. तो जाल्या आहे ना ज्याला किती जरी बिबट्यासारखा दिसत असला ना आता ते 2 बुक्क्या मारल्या म्हणलं का तसं ज्याला रोज 2 बुक्क्या खातो. गण बुक्क्या काय पण वहिनी बरं झालं बा मला बी ते डोक्यातलं टेन्शन केप झालं. ते मजूर जात नव्हते झाल्या आईला खरंच वहिनी लय धाडस आहे. धाडस. ओ डेपोटीनी तुम्ही ना माझ्या बायकोचा वाघिणीचा तुम्ही सत्कार ठेवायला पाहिजे. ग्रामपंचायतनी मोठा ते पुरस्कार द्यायला पाहिजे. असा जाणार मग मी अरे सत्कार घ्यायला. खापरपड्या, तू काय सांगायला पाहिजे आमच्या गावातली महिना आमची बहिणीनं आमच्या बिबट्या पळून लावला. आम्हाला अभिमान आहे. टिचून दगडाने टिचून. आणि विशेष म्हणजे 2 बुक्के आणि 2 दगड खाऊन बिबट्या गेला. आता बिबट्या परत येतच नसतो. माझ्यासारखा होता बिबट्या. मी काय बिबट्यासारखा डेंजर आहे. म्हणून तू बिबट्याला घेऊन कामाला जात नाही का? येडेत का काय? मी जर गेलो असतो दोन्ही बिबट्याचे भांडण लागले असते तर किती डेंजर अरे, वातावरण भारी झालं पडला असतं. असता. हा? कोण? काय बरोबर वाघिणी बिबटीने. कोण हे बिबटीन? मग दोन्ही वाघाचे लय भांडण लागले. आता बरं झाला भाऊ मी निश्चिंत झालो. आता यांच्या बरोबर मला गप्पा मारता येतात. आता काय करा आता 2 जण जा
तिघं बी आणि आता खुरपायला चालू करा हा, जा चालते हा डेपुटी हा. पाहुणे कोण आहेत? हे आहेत ना राजाराम काळे दशमी गावांचे आहेत आमचे मित्र आहेत यांची आहे ना राजकिंग फरसांची फॅक्टरी आहे हा आपल्या फाटीवर नाही भेटत का आता अख्ख्या नगर मध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भेटायला लागले राजकिंग फरसाण फरसाण? हा त्यांना सांगा ना माझ्या बायको वाघिणी म्हणून. आता कळालं ना याच्यापेक्षा काय सांगायला पाहिजे अजून अजून सांगा तरी. तरी सांगा. त्यांना एक पुडा देतो ते गोड आणि काय लागलं? तुला पुडा लागतोय सांग ना अहो. द्या, तुमच्या हाताने द्या हा. तुमच्या हाताने द्या त्यांना एक ते त्यांना चकण्याला ते होईल ना. चकण्याला नाही चालतं? नाही तुम्हाला सांगतो चकण्याला खायचं तर खाय हा. पण याची मिसळ एक एवढी नंबर. अप्रतिम होती तुम्ही आहे ना घरी नुसता रस्सा करायचा त्याच्यात टाकायचं मिसळ तर भारी होतीच हा. नुसतं कांदा कोथंबीर काकडी टोमॅटो कापून जर टाकलं ना तर तुम्ही काय हॉटेलची भेळ खाता अशी भेळ होती अयो. तुम्ही म्हणता खरंच राजमामा काळेचं फरसाने राजकिंग राजकीय हा आता आम्ही इथून पुढे ना राजकिंगचाच फरसाणा वापरणार. कोण काय- तुला काय? माहितीये का मी चोरून चोरून आणायचो आणि खायचो. मला माहिती फॅक्टरी दुकानात ती भेटत ऐका एखाद्या दिवशी ना तुमच्या तिथे आला बी असं तुम्हाला कळायचं नाही आलं म्हणजे मला चकण्याला बी लागायचं फारसन थोडंफार. झाल्या तू पुढं पुढं जाऊन आलाय लक्ष राहू द्या बरं का आला ना तर काम देत जा तुमच्या फॅक्टरी मध्ये बरं का कामाला चांगलं आहे मा नाव सांगितलं ना फक्त याला जपायचं एवढं करून नाही द्यायचं मग बघा तुमचं काम चालतंय आता चाल. दुपारच्याला खातो आम्ही बरं, राजकिंग आणि फारसन. तेवढं चालू करा काम बरं का हा हा. जा 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 आता बघा ते म्हणते बाबा हे माणूस बिबट्या मारलाय काय माहिती आता काय पण मी घालतोय आता तुम्ही ना जेवले बिगर जायचं नाही दरबारला तसेच जातात आणि आता डेपोटी सध्या लय अजून बरंच लांब फिरायचे त्याच्यामुळं चालतं म्हणलं तुमची गाडी घ्यावा. मग थोडं जा चहा तर घेऊन जात बरं चल ये. डिगू भाऊजी जरा मदत करू लागा. काम तुम्हाला दिलं वहिनी. अरे झाड इथलं थोडं ते झाड मोडवशील. ए नको शानपणा शुकुटी घ्या. अरे एक काम करतो मी पाणी पिऊन येऊ का? झालं आता 5 मिनिटं झालं नाही येऊन की लगे लागली स्थान. लय नको शान येऊस वाघाला भिवून पाळीलं म्हणून. ते वाघ पळाला असं पण हे वाघ नाही जाणार तुला भिवून. त्या वाघाला मी चिमटीतच दाबून मारीन. चिमटी बी आणली का तू इथे? का गप करा काम. ए लगेच आलो थांब लगेच येतो 5-10 मिनिटात. ए, आलो. काय करू या माणसाचं मी आ जवा बघल तवा निस्ता काम चुकारपणा आहे. ओ लवकर या. तुम्हाला पैसेच नाही द्यायला पाहिजे म्हणजे. किती वेळचं झालं बाई हा माणूस पाणी प्यायला गेला का गेला दारू प्यायला. दिगू भाऊजी बघा की त्यांनी दिसतात का तुम्हाला तर काय कामाची काळजीच नाही. दिगू भाऊजी काय? तुम्हाला आवाज आहे का येतोय का? गाड्यांचा आवाज येतो. हो नाही हो गाड्यांचा आवाज असला येत नाही. मला तर वाटतंय बिबटे आला का काय. नाही हो बिबट्या जास्त येईल. अयो अहो बघा काय ऐका तरी. अयो मला तर भ्यास वाटायला लागली. अयो भाऊजी बघा बाई दिगू भाऊजी. अरे देवा ह्यांनी तर पळ काढला. अयो, दिगू भाऊजी थांबा की अहो मला येऊ द्या दिगू भाऊजी. अयो, ते रूप. चला वहिनी. थांबा दिगू भाऊजी. काय रे काय रे कम पाहता वहिनी बिबट्या कुठे बिबट्या रानात. रानात बिबट्यामध्ये ऊस वरडायला लागलाय. ऊस वाढायला लागलाय उसात बिबट्या वरडायला लागलाय. चला बरं काय असं बिबट्या आहे तुम्ही आपलं उग हाय ओ आवाज करायला लागलाय. चला राव डेपुटी लवकर. अरे कशाचं बिबट्या इथं पलट असतो आम्ही बी बिबट्या आवाज आलाय. रे काही काढतो आपलं उगं बिबट्या आहे कायचा सांगा भाऊ वहिनी यांना. हा? मला एक सांगा वहिनी तुम्ही म्हणतात बिबट्या पळीला मग बिबट्या आला कस काय परत अहो बिबट्या मी पळवला नाही. मग बिबट्या नव्हताच तिथं मी थापा मारल्यात. थापा मारल्यात हा. कमून जाले कुठे गेलाय ते गेले चुना लावून मला आलोच पाणी पिऊन म्हणून त्यांच्यासाठी तर थापा मारल्या होत्या मी. असं केलं तर होय म्हणजे बिबट्या हुसकून लावला मध्ये कामाला येईन हा बिबट्याच्या खरं नाही भ्यानं हो. तर ते कामाला येत नव्हते. तो बिबट्यापेक्षा मोठा बिबट्या आहे गेला तुम्हाला टांग मारून बरोबर कायच काय थांबा करा चालू आता मी आईद कायच बिबट्या आहे अहो डिपुटी खरंच आवाज या त्या डार डूर डार ते सेम तसला बिबट्याचा आवाज आहे. ऐका ऐका आला का
अहो थांबा की तुम्ही कुठं पुढं पळताय बाई माणसाला पुढं पळू द्या. गेले भाऊ एकदाचे कसे चिंगाट पळाले. तसा काय डेपुटी काय सुट्टी देत असतोय काय मला. आता कशी सुट्टी मस्त फाट्यावर जायचं ज्याल्या 50 रुपये मस्त 90-20 सांगायचे ठापक्याच बसायचं. कासा बिबट्या कायचं काय आपण बिबटीला घाबरे. अरे नालाय का होय रे हा महाराव त्याच्यात दुसरे मजूर टिकून नाही द्यायचे. स्वतःची बायकोन तू कामाला येत होतं ते टिकून नाही द्यायचे. हा ना मारा मारा चांगला मार. नालाय का होय इकडे तू इकडे पुढे. आता हे थोडं राहिलं होतं 2-4 वसार राहिले होते. काय कमी बिबट्याची भेव करायची गरज होती. मग मी तुम्हाला म्हणलं होतं सुट्टी द्या मला. अरे सुट्टी द्यायला ज्या आल्या काम तरी किती घे. हा ना चांगला हा टेंगडा आली ना आता. टेंगडा नाही त्याची आली ती. चांगला हाणायला पाहिजे. मग इकडे यायला लागलं का काय तिला. बस पहिलं काय आणि नाही, ती तसंच काय आज आली का काय आहे. आता एक काम कर. आता मी तिथं थांबवतोय बरं का. तू जर आता पळाला 2 दिवस मी आता येते कोबू खुरपूस तर मी जातच नाही आणि तुम्ही खुरप लागले. ही नाटकं बंद करायची कर. 2 रोप भेटते ना खायला. उपाशी मरशीन नालाय का. माय खुबा काढलाय नि आता. हा खुबा नाही तू ना उभा राहायला पाहिजे माणूस. त्या शिवून खाली बसणार नाही तू. काय खाली चालू वहिनी आता बरोबर मागं थांबा. आणि जर उठला ना अशा उडू लाथा घाला ना जायला जाय मध्ये होते मन का तुटू द्या बोला कामाला. तिथं बसतो मी आज झाडाखाली. तुम्ही काम करायचं या खुरपा लय नका पावर करस वाघीन झाल्यासारखी. आवरा खुरपा झाल्या नाही खरोखरच मी प्राणी बरं का. मी प्राणी संग्रहालय येतो. वडाराने कान टोचल्याशिवाय तुम्हाला जमतच नाही ना. ग बस इळच घालून फाडून काढी. बघा काय करताय.